नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण टाइमपास म्हणून खाल्ल्या जाणारा, चवीला अगदी पाणीपुरीसारखा लागणारा चुरमुऱ्यांचा चिवडा बघतोय. त्यासाठी लागणारा आपल्याला हिरवागार ताजा असा पुदिना निवडून स्वच्छ करून घ्यायचा आणि धुवून थोडा वेळ सुकू द्यायचा. कडुलिंबाची पाने आणि कोथिंबीर हे सुद्धा धुवून सुकवून घ्यायचं. आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची. हे सर्व साहित्य आपल्याला सुकल्यानंतर तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. छान असं खमंग भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि त्याला मिक्सरला फिरून त्याची अशी पेस्ट करून घ्यायची. इथे आपले चुरमुरे घेतलेले आहेत. हे आधी कढईमध्ये छान भाजून घ्यायचे. तसे ते भाजलेलेच असतात, परंतु गरम पडलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते थोडे खमंग असे करून घ्यायचे आहे. छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता एका कढईमध्ये थोडं तेल तापवायला ठेवायचं. त्यामध्ये पातळ काप केलेले सुके खोबरे तळून घ्यायचे. प्रमाणेच आपण शेंगदाणेसुद्धा तळून घेतले. आता हे दोन्ही तळून झालेले आहेत. आता आपल्याला काजूसुद्धा असेच या तेलावर थोडे परतून घ्यायचे आहेत. आता थोडे बेदाणे परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण मिरचीचे तुकडे घातले असते, परंतु आपण वाटण केलं त्यामध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे आपण आता इथे वापरणार नाही. हा चिवडा खायला खूप स्वादिष्ट लागतो. आता इथे घेतला आपण पाणीपुरी मसाला, हळद, चाट मसाला आणि थोडी भाजलेली जिरे पावडर, हे आमचूर पावडर आणि काळं मीठ घालायचं. काजू बेदाणे तळून घेतल्यानंतर आपल्याला उरलेल्या तेलामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. तेल फार गरम नको, अगदी हलकं कोमट असलं म्हणजे वाटण करपणार नाही. हे वाटण तेलामध्ये एकत्र झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे. चांगलं एकत्र करून घ्यायचं. थोडी आमचूर पावडर घालायची. चवीनुसार साधं आणि काळं मीठ घालायचं. एकत्र करायचं. आता हे छान एकत्र करून घ्यायचे मसाले. नंतर त्यामध्ये जे भाजून घेतलेले चुरमुरे आहेत ते घालायचे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून सर्व चुरमुऱ्यांना हा मसाला लागायला हवा. आता यामध्ये काळं मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं आणि थोडं साधं मीठसुद्धा घालायचं. आणि जे तळून घेतलेले आपण शेंगदाणे, काजू, सुके खोबरे, बेदाणे हे सर्व यामध्ये घालून मिक्स करायचं. अशा प्रकारे झटपट तयार झालेला आहे चुरमुऱ्यांचा पाणीपुरी चिवडा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.